हे आपण कुठून आणला? मी पुण्यावरून आलो. मी सुरुवातीपासूनच आहे, म्हणजे 19 तारखेपासून मी इथे आहे. आणि मी काल इथं स्टेजवर बसून होतो ज्यावेळेस ही रॅली तिकडे गेली. तिकडे तर लाठीचार्ज चालूच होता, पण इथं आम्ही हे स्टेज सांभाळण्यासाठी इथं बसलेलो होतो. आम्हाला अक्षरशः पोलिसांनी, जे पॅरामेडिकल फोर्स होती, इथं नेम प्लेट वगैरे काही नव्हतं, त्यांनी आम्हाला हटवलं. सोडा म्हणले स्टेजचा ताब्या, आणि हे नासधूस असे कपडे वगैरे फाडले, आम्हाला लाठ्यांनी एवढं मारलं. आणि आम्ही सगळं बघत होतो. मग इथं गर्दी एवढी होती ना, 10,000च्या वरती. इथं पब्लिक होती, तिकडे वेगळीच पब्लिक होती. ह्या पब्लिकला थोपवण्यासाठी इथं कसं आहे, ब्लॉक आहे सगळ्या बाजूंनी. बरोबर. मग ह्यांनी असा लाठीचार्ज केला ना, आमच्यावरती तर केलाच, परंतु दुसरे जे इथं जे आंदोलक होते यांच्यावरती बिलकुल असं, म्हणजे जालियनवाला बागचा हत्याकांड आहे त्याच्यापेक्षा भयानक त्यांनी केलं. अक्षरशः पोलीस काय करत होते, जे बायका पडलेल्या होत्या ना गर्दीमध्ये, त्यांच्यावरती बुटानी त्याच्यावरती चलून दुसऱ्यांना मारत होती, म्हणजे त्यांना तुडवत होती अक्षरशः. एक तिरंगा झेंडा जो आहे, मी ॲडव्होकेट गुणाजी मोरे, मी पुण्यावरून आहे. मी पुणे सेशन कोर्टामध्ये मी प्रॅक्टिस करतो. परंतु मी इथं सुरुवातीपासून आहे. एक मी अक्षरशः माझ्या डोळ्यांनी बघितलं, एक आंदोलक होता, तिरंगा झेंडा घेऊन हातात होता. त्याच्या चुकीमुळे थोडं तिरंगा झेंडा उसकला आणि खाली पडला. तो तिरंगा झेंडा घ्यायला तो आंदोलक जात होता. पोलिसांनी त्याला एवढं मारलं, आणि तिरंगा झेंड्यावरती त्या जे पॅरामेडिकल फोर्स होती त्यांनी त्या तिरंगा झेंड्यावरती त्यांनी पाय ठेवलं. म्हणजे सर, आम्ही महाराष्ट्रातून आलो सर, पण या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की मुलांचं प्रोडक्शन आहे, हे पार्टीचं पक्षाचं नाही आहे. त्यांच्यावर लाठीचार्ज केला. आता एक जर मुलगा म्हणला की यांचं अंडर एज होते, मग त्यांच्या पोक्सो दाखल करणार का तुम्ही? आज अशी परिस्थिती आहे, म्हणजे 11वी 12वीची मुलं इथं, यांच्या तुम्ही लाठीचार्ज केला. बरं, आता एक नॅशनल चॅनलला अशीच न्यूज आली की संसद से मोदी सुरक्षित बाहेर निघले. सुरक्षित म्हणजे संसदमध्ये तुम्ही सुरक्षित नाही. आम्ही इथं जंतर मंतरला बसलोय आणि तुम्ही तिथं सुरक्षित राहताय. म्हणजे किती नीचपणाचा कळस आहे. आणि हा फक्त काय सांगितलंय, ह्या पोरांचं फक्त एकच म्हणणं आहे सर, प्रधानचा इस्तिफा, बस. ह्याच्या पलीकडे काही त्यांचं मागणं नाही. मी राजेंद्र नागोडे, ॲडव्होकेट राजेंद्र नागोडे, मी अहिल्यानगरमधून आलो. आम्ही तीन दिवसापासून आम्ही इथं आहोत. आणि आम्ही इथं आलो सर, आम्ही हे प्रोडक्शन आम्ही आमच्या तालुक्यामध्ये श्रीगोंद्यामध्ये केलं. पण परिस्थिती अशी झाली की रात्री सोनम सरांना उचललं सर, दम निघाला नाही आम्हाला. आम्ही असं कसलं नियोजन केलं नाही, आम्ही कपडे सुद्धा भरले नाही. या कपड्यावर आम्ही निघालो. आणि हा 17-18 तासाचं रनिंग, आम्ही 14 तासात आम्ही इथं दिल्लीला पोहोचलो. आणि इथं पोहोचल्यानंतर सर, इथं पाणी पिण्यासाठी नाही आहे, इथं टॉयलेट नाही आहे. अतिशय वाईट परिस्थिती आहे. आंदोलन करायचा अधिकार दिलाय ना, कॉन्स्टिट्यूशनने अधिकार दिलाय ना, मग तो तुम्ही अधिकार का पाळत नाहीत? मी अहिल्यानगर महाराष्ट्रावरून आलेलो आहे. गेली 3 दिवसापासून साहेब आम्ही इथे. आमचं म्हणणं एकच आहे, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो, जो आम्हाला संविधानाने अधिकार दिला. तुम्ही लाठीचार्ज का केला आमच्यावर? आम्ही संसदेवरती मोर्चा काढणार होतो, आम्ही तुम्हाला सुचवलेलं होतं. शांततेच्या मार्गाने आम्ही मोर्चा घेऊन निघालेलो होतो. यांनी लाठीचार्ज करताना सगळ्या बाजूचे रस्ते अगोदर बॅरिगेटिंगनी पॅक केले, वेल्डिंग केलं बॅरिगेटला, वेल्डिंग अक्षरशः सगळे बॅरिगेट्स वेल्डिंग केले, आणि सगळ्यांना कोंडी केली सगळ्यांची, आणि कोंडी करून आतमध्ये घुसून पोलिसांनी मारले. त्याच्यामध्ये फक्त पोलिसच नव्हते, पॅरामिलिटरी फोर्सेस होत्या, SRPF होते, आणि काही असे लोक होते त्यांच्यावरती बॅच सुद्धा नव्हते, आणि सिव्हिल ड्रेसवर होते. त्यांच्या हेअरकटवरून ते कुठलाही फोर्स वाटत नव्हते. ते आमचं स्पष्ट मत आहे. ते आंदोलन कसं पुढे घेऊन जाणार? आता शांततेच्या मार्गाने, आपला देश हा गांधींचा देश म्हणून जगामध्ये ओळख आहे, आणि अहिंसेच्या मार्गानेच आंदोलन सुरू आहे. हे चुकीचे व्हिडिओ काही लोक पोस्ट करतात, काही मीडिया चॅनल सुद्धा चुकीचे व्हिडिओ दाखवतात. आमच्या पद्धतीने त्यांचं म्हणणं आहे की आता आम्ही शांततेच्या मार्गाने पुढे जाणार आहे. आम्ही आंदोलन स्थळापाशी आहोत. आमच्यावरती ज्या पद्धतीनं लाठीचार्ज केला गेला, आमच्यावरती ज्या पद्धतीने मारहाण केली गेली, त्यामुळे आम्ही आता ज्या पद्धतीनं या घडामोडी होत्या याचा निषेध करतोय, आणि त्यासाठी आम्ही आता पावसात इथे जंतर मंतरवरती आंदोलन करतोय. सुवर्णा. नक्की प्रशांत, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल.